नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सायली प्रियाची कशा पद्धतीने वाट लावणार आहे आणि सायलीने एक गोष्ट केलेली आहे, त्यामुळं प्रियाचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर कशा पद्धतीने येणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सायलीने प्रियाच्या दुधामध्ये जायफळ टाकलेलं आहे आणि ते दूध तिला दिलेलं आहे। खरं तर प्रिया जी आहे म्हणजे पूर्णाजीचं असं म्हणणं आहे की सायली अर्जुनने जे बनवलेलं आहे ते आम्ही खाणार नाही, परंतु सायलीने आता तिथं एक अट घातलेली आहे, ते म्हणजे जर आम्ही सकाळी ते खाल्लेलं असेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हीही ते खाल्लं पाहिजे असं सायलीनं सांगितलेलं आहे आणि प्रियाला ते दूध प्यायला लावलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत। सायलीनं हे काम कशासाठी केलेलं आहे, यासाठी नक्की काय करायचं होतं, सायलीच्या डोक्यात काय प्लॅनिंग होतं ते पाहायला मिळणार आहे। तर सायलीने प्रियाच्या दुधात जायफळ टाकलेलं असतं, कारण प्रिया जी आहे काही ना काही कांड करत आहे। तिनं जो नाश्ता बनवलेला होता तो तसला नाश्ता सगळ्यांना खायला लागलेला होता, म्हणून सायलीनं ठरवलेलं असतं की प्रियाच्या दुधामध्ये आपण जायफळ टाकूया आणि तिला ते देऊया, म्हणजे ते दूध पिल्यानं ती जास्त वेळ झोपून राहील आणि सकाळी जो गोंधळ घालत असते उठून तो घालणार नाही। हा सगळा सायलीचा प्लॅन असतो, म्हणून सायलीनं त्या दुधामध्ये जायफळ टाकलेलं असतं आणि ते दूध प्रियाला दिलेलं असतं। इकडं प्रिया झोपूनच राहिलेली असते, ती काही उठलेली नसते। अश्विन सकाळी उठतो आणि तिला उठवू लागतो, पण ती काही उठत नसते आणि त्याचवेळी अश्विनला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे प्रियाचे पाय। प्रियाच्या पायावरती कोणतीही जन्मखून नसते, तिचे दोन्हीही पाय तसेच कोरडे असतात, रिकामे असतात, त्याच्यावरती काहीच नसतं। अश्विन म्हणत असतो, ही जर रविराज काकाची मुलगी आहे तर मग हिच्या पायावरचे ह्या खुणा कुठं गेल्या, तुळशीपत्राची खून कुठं गेलेली आहे, हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो आणि तो विचार करू लागलेला असतो। त्याला कळत नसतं की नक्की असं काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत, या गोष्टींचा विचार तो करतच असतो। त्यासोबतच त्याला लक्षातही येत नाही की कशामुळे हे सगळं घडत आहे। इकडे आता त्याच वेळी कल्पनाही अश्विनच्या रूमच्या जवळ आलेली असते आणि तीही विचार करू लागते की असं अचानक काय झालेलं आहे, म्हणजे अश्विन एवढा का टेन्शनमध्ये आहे, काय झालंय नक्की, हा प्रश्न तिलाही पडलेला असतो। म्हणून तिनंही अश्विनकडे पाहू लागते, परंतु अश्विन मात्र काहीच बोलत नाही, कारण अश्विन म्हणतो की मम्मा हे बघ, आणि जेव्हा तो कल्पनाला ते सगळं दाखवतो तेव्हा मात्र कल्पनालाही धक्का बसतो, कारण कल्पनाला कळतच नाही आहे की अश्विन जे बोलतोय ते सत्य आहे का, कारण समोर तर तिला दिसत आहे, तिच्या डोळ्यांवरती तिचा विश्वास बसत नाही। ही तर तन्वी आहे, ही तर रविराजची मुलगी आहे, रविराज भाऊजींची आणि प्रतिमाची मुलगी आहे, तर मग हे काय आहे, हे कसं शक्य आहे, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो। ती त्या गोष्टींचा विचार करत असते। इकडे महिपतच्या घरी जी कामाला बाई असते तिला एक कागद मिळालेला असतो, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं। तिला बिचारीला वाचता येत नसतं, तिला कळत नसतं की त्या कागदावरती काय लिहिलेलं आहे, आणि ती मात्र तो कागद उचलते आणि तिथं जी फाईल आहे त्या फाईलमध्ये ठेवते, कारण महिपत चिडलेला असतो, जर आपण आता महिपतला काही विचारलं तर महिपत आणखी चिडेल, म्हणून तिनं शांतपणे तो कागद उचलून त्याच्यामध्ये ठेवून देते। तेव्हा तिच्या डोक्यातही येत नाही की हा काहीतरी महत्त्वाचा कागद असेल, आपण यांना सांगितलं पाहिजे, असंही तिच्या डोक्यात येत नाही। आणि त्याचबरोबर तिने तो कागद आता बरोबर ज्या फाईलमध्ये ठेवलेला असतो, ती फाईल असते ती म्हणजे नागराजची, आणि मग नागराजच्या त्या फाईलमध्ये तिने तो कागद ठेवलेला असतो। नागराज ती फाईल उचलतो आणि तो फाईल घेऊन आता घरी येतो, आणि घरी आल्यानंतर नेमकं घडतं असं की नागराजने ती फाईल ओपन केलेली असते, आणि जेव्हा त्या फाईलमध्ये त्याला तो कागद तिथे नागराजने फाईल आणून ठेवलेली असते, आणि नेमकी ती फाईल उचलताना नागराजकडूनच तो कागद आता खाली पडतो, आणि मग तो कागद लागतो हाती, तो म्हणजे प्रतिमा रूममध्ये आवरावर करत असते, आणि त्याचवेळी नेमका तो कागद प्रतिमाच्या हाती लागलेला असतो। प्रतिमा तो कागद हातात घेते आणि वाचू लागते, तिला मात्र धक्का बसलेला असतो, कारण त्याच्यावरती मधुभाऊंची सुसाईड नोट तिला दिसत असते, पण तिला कळत नसतं की मधुभाऊंनी हे सगळं काय लिहिलेलं आहे आणि मधुभाऊंनी सही याच्यावरती केलेली आहे, त्यामुळं ती विचार करू लागते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली मात्र प्रियाला बोलत असते, आणि प्रतिमा म्हणते की मला आत्ताच्या आत्ता हे सगळं घेऊन आता सायली आणि अर्जुन या दोघांकडे गेलं पाहिजे, जोपर्यंत मी त्यांच्याकडे जात नाही तोपर्यंत या गोष्टींचा खुलासा होणार नाही। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी क्लिअर होणार नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही, हे आता इकडे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं। मग प्रतिमा आता विचार करते की मला लवकरात लवकर सायली आणि अर्जुन यांची भेट घेतली पाहिजे, आणि असं म्हणत तिने सायली आणि अर्जुनला
भेटण्यासाठी आता जाऊ लागते. आणि जेव्हा तिने सायली आणि अर्जुनला भेटायला आलेली असते, सायलीला ती भेटते. अर्जुन तर काही घरी नसतो. सायलीला ती म्हणू लागते की सायली, मला हा कागद मिळालेला आहे. हा कागद काय आहे ते मला माहीत नाही आहे, पण हा कागद मात्र माझ्या हाती लागलेला आहे आणि या कागदावरती मधुभाऊंची सही आहे आणि त्यासोबतच मधुभाऊंची सुसाईड नोटही त्या कागदावरती आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा मधुभाऊंची सुसाईड नोट आहे ही गोष्ट कळते, तेव्हा मात्र आता पाहतच राहतात. कारण कळतच नसतं की हे सगळं काय होतं आहे, या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची कल्पना मात्र नसते. आणि इकडे मात्र आता ही कागद जेव्हा तिथे हाती लागतो, तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने तो कागद घेतलेला असतो आणि सायली म्हणते की प्रतिमात्या, खरंच ही महत्त्वाची गोष्ट आहे. बरं झालं तुम्ही मला आणून तो कागद दिलेला आहे, असं सायली प्रतिमाला सांगत असते. आणि त्यासोबतच म्हणत असते की खरंच प्रतिमात्या, आज तुमच्यामुळं खूप मोठं काम झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे इकडे सायली आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की प्रतिमात्या आलेल्या होत्या आणि प्रतिमात्यांनी हा कागद दिलेला आहे, हीच ती सुसाईड नोट आहे ना. अर्जुन म्हणतो खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण सायली आणि अर्जुन या दोघांच्या डोक्यात एक विचार चालू झालेला असतो, तो म्हणजे जर तन्वी महिपतला मदत करत आहे तर मग हा कागद इथे कसा आला. कारण हा कागद तर इथे आपल्याकडे यायला हवा होता, मग हा कागद तिथे कसा पोचला. म्हणजे आणखी एक अशी व्यक्ती आहे जी त्या महिपतला मदत करत आहे. मग ती व्यक्ती कोण. प्रतिमाने तर सांगितलेलं असतं की ती फाईल नागराजची आहे. सायली सांगते की ती फाईल जी होती ना ती नागराज काकांची होती, असं मला प्रतिमात्यांनी सांगितलेलं होतं. आणि मग सायली जेव्हा सांगते तेव्हा इकडे लगेचच अर्जुन बोलू लागतो की बरोबर आहे, मला मागे चैतन्य म्हणालेला होता नागराज काका आणि महिपत आहे ना, ते दोघंजण एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. त्याने साक्षीकडे जेव्हा राहत होता तेव्हा या गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या होत्या, हे अर्जुन सायलीला सांगत असतो. त्यासोबतच सायली म्हणत असते म्हणजे नागराज काका. लगेचच अर्जुन नागराजचा एक फोटो तयार करतो आणि त्या बोर्डवर लावून टाकतो आणि म्हणतो की म्हणजे आणखी एक व्यक्ती आहे, ते म्हणजे कनेक्शन नागराजचं या खुनाशी कनेक्शन आहे. आणि आता नागराजला पण आपण यामध्ये चांगलंच आता फैलावर घ्यायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आता महत्त्वाचं असतं ते म्हणजे इकडे मधुभाऊ सायलीला सांगू लागतात. मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की अगं साऊ बाळा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. कारण हे जे सगळं काही चाललेलं आहे ना त्या प्रियाचं, मला ना कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, हे सगळं कशामुळं घडतं आहे. मला कोणत्याच गोष्टीची काहीच टोटल लागत नाही आहे, असं इकडे आता बोलत असतात ते म्हणजे मधुभाऊ. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ, एक गोष्ट तुम्हाला सांगते, इथे प्रिया आली किंवा तिने काहीही तुम्हाला सांगितलं तर कशावरही तुम्ही सही करायची नाही. मधुभाऊ म्हणतात अगं साऊ बाळा, काय झालं आहे नक्की, हे सगळं तू कशासाठी बोलत आहे. तेव्हा सायली सांगत असते की मधुभाऊ, मी जे सांगते ते ऐका. काहीही झालं तरीही तुम्ही कशावरही सही करायची नाही, कारण तुम्ही जर सही केली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आठवतं आहे ना मागच्या वेळेस महिपतने काय केलेलं होतं ते. आणि हे सगळं मधुभाऊंना सायली सांगत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हो, तू जे म्हणशील ना तेच मी करायला तयार आहे, असं मधुभाऊ सायलीला सांगतात. आणि सायली पण म्हणते की चालेल. आणि मग नेमकी प्रिया जी आहे ती आता मधुभाऊंकडे येते आणि इकडे मधुभाऊंना म्हणू लागते की मधुभाऊ, माझं ना थोडंसं तुमच्याकडे काम आहे. मधुभाऊ म्हणतात बोल ना, काय काम आहे. कारण मधुभाऊंना माहिती असतं की ही प्रिया जी आलेली आहे ती सायलीने मला काहीतरी सांगितलेलं आहे ते चेक करायला आलेली असणार आहे. आणि मग मधुभाऊ तिला म्हणू लागतात की काय झालं, बोल ना, काय काम आहे तुझं. तेव्हा मधुभाऊंना ती पेपर देते आणि मधुभाऊंना म्हणू लागते की मधुभाऊ, तुम्हाला या पेपरवरती सही करायची आहे. मधुभाऊ म्हणतात पण हा कसला पेपर आहे ते मला आधी सांगशील का. तेव्हा प्रिया मात्र मधुभाऊंना काहीच सांगत नाही. ती मधुभाऊंना म्हणत असते अहो, आपल्या आश्रमाचे पेपर्स आहेत, त्याबद्दल काहीतरी मला फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, मला सायलीने सांगितलेलं आहे कोणत्याही पेपरवर सही करायची नाही. आणि जोपर्यंत मी जावई बापूंना आणि सायलीला विचारत नाही, माझ्या साऊ बाळाला विचारत नाही, तोपर्यंत मी या पेपरवरती सही करणार नाही. हे आता मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रियाची वाट लागते. प्रिया म्हणत असते म्हणजे काय, तुम्ही ह्याच्यावर सही करणार नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, मी या पेपरवरती अजिबात सही करणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं मधुभाऊ स्पष्टपणे सांगत असतात.
तेव्हा प्रियाची वाट लागलेली असते. इकडे महिपत आणि नागराजने तर सांगितलेलं असतं की काही करून तुला त्या पेपरवरती सह्या घ्यायच्या आहेत. जर त्या पेपरवरतीच तू सह्या घेतल्या नाहीस तर तुझी काही खैर नाही. आणि मग इकडे सायली मात्र मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा. काहीही झालं तरी कोणत्याही पेपरवरती सह्या करायच्या नाहीत. ही गोष्ट मधुभाऊंनी चांगलीच लक्षात ठेवलेली असते. आणि मधुभाऊंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनंच आता इकडे सायलीने सांगितलेलं आहे तसंच मधुभाऊ पण वागत असतात. त्याचबरोबर पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे मधुभाऊंना आता कळत नसतं की काय. प्रियाच्या गळ्यात मात्र एक लॉकेट असतं आणि मधुभाऊंचं लक्ष त्या लॉकेटकडे जातं. मधुभाऊ त्या लॉकेटकडे पाहू लागतात. मधुभाऊंचं त्या लॉकेटकडे लक्ष आहे ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षात नसते. मधुभाऊ विचार करत असतात की हे लॉकेट तर लहान असताना सायलीच्या गळ्यात होतं, मग हे लॉकेट आत्ता ह्या मुलीच्या गळ्यात का आलेलं आहे, म्हणजे हे लॉकेट हिने सायलीचं लॉकेट चोरलेलं आहे. ही गोष्ट मधुभाऊंच्या लक्षात आलेली असते आणि मधुभाऊ मात्र आता विचार करू लागलेले असतात. तेव्हा ते सायलीला म्हणतात की आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची आहे, ती म्हणजे तू लहान असताना तुझ्या गळ्यामध्ये जे लॉकेट होतं ते लॉकेट आत्ता तन्वी म्हणजे प्रियाच्या गळ्यात आहे. तेव्हा मधुभाऊंना इकडे सायली म्हणत असते, म्हणजे काय सांगताय तुम्ही मधुभाऊ हे. मधुभाऊ सांगतात की हो, जे खरं आहे तेच मी सांगत आहे, कारण ते लॉकेट जे होतं ते तुझ्या गळ्यात होतं. तेव्हा सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, अहो ते अर्जुन सरांचं लॉकेट आहे आणि त्या लॉकेटमुळं तर कळलेलं आहे ना ती रविराज सरांची मुलगी आहे ते, हे सायली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ह्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्यामुळंच तर खूप मोठा खुलासा होत असतो आणि या गोष्टींमुळंच या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. सायली म्हणत असते की मधुभाऊ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मधुभाऊही सायलीला सांगत असतात की हो, मलाही तसंच वाटत आहे. काहीतरी अशी गोष्ट आहे जी प्रिया आहे ती आपल्यापासून लपवून ठेवत आहे. आता इकडे प्रिया मात्र विचार करू लागलेली असते आणि प्रियाच्या डोक्यातून ह्या गोष्टी काही केल्या जात नसतात. प्रियाला कळतच नसतं की हे सगळं काय घडत आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हेच प्रियाला कळत नसतं. आणि प्रिया मात्र शांतपणे या सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रियाच्या लक्षात आलेलं नसतं की कितीही हँडल केलं तरी ती अशी अडकली जाणार असते की त्याचा विचारही तिनं कधी स्वप्नातही केलेला नसतो. आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊंनी आता सायलीला सांगितलेलं असतं आणि प्रिया रूममध्ये झोपलेली असते. प्रिया काही उठत नसते आणि मग त्याच वेळेस आता मधुभाऊ आणि त्याचबरोबर सायली आता हे दोघंही विचार करू लागलेले असतात आणि सायलीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं सायली ही वागत असते. सायलीनं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता शांत राहायचं नाही, कारण प्रियाची जी नाटकं आहेत ती आता सगळ्यांच्या समोर आणावीच लागणार आहेत, हे सायलीने ठरवलेलं असतं. आणि म्हणून तर सायली ही आता प्रियावरती बारीक लक्ष ठेवून असते, कारण आता प्रियामुळं कुटुंबातील सर्वांना त्रास होणार असतो. ही गोष्ट मात्र सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि म्हणून तर सायली प्रियावरती बारीक लक्ष ठेवून असते. त्याचबरोबर इकडे अश्विन रूममध्ये येतो आणि अश्विन जे सत्य पाहतो ते खूपच भयानक असं असतं. अश्विनला खूप राग आलेला असतो. अश्विन खूप चिडचिड करू लागलेला असतो, कारण त्याचवेळी कल्पना रूममध्ये आलेली असते आणि कल्पनाही पाहते की प्रियाच्या पायावर कोणतीही जन्मखून नाही. आणि तेव्हा मात्र इकडे अश्विनलाही तोच धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे, तन्वीच्या पायावरती तर जन्मखून होती, म्हणजे ही तन्वी नाही आहे, हे अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर कल्पनाही विचार करू लागते. कल्पना आणि अश्विन दोघंही बाहेर येतात, ते बोलत असतात. त्याचवेळी मधुभाऊही तिथे आलेले असतात. सायली आणि मधुभाऊ यांचं बोलणं झालेलं असतं ते म्हणजे लॉकेटवरून, कारण खूप उशीर झाला तरीही प्रिया उठलेली नसते, त्यामुळं हे सगळं आता समोर आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रिया मात्र तशीच झोपून असते आणि मग कल्पना पूर्णाजीला सांगू लागते. ती म्हणत असते की मी आणि अश्विन रूममध्ये गेलेलो होतो. आम्ही दोघांनी जी गोष्ट पाहिलेली आहे ती गोष्ट इतकी भयानक आहे की त्याचा विचारही करू शकत नाही. तन्वीच्या पायावर कोणताही व आपल्याकडे जो तुळशीपत्राची खूण होती तो बर्थमार्क कोणताही नाही, हे जेव्हा आता सांगितलं जातं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात की हे काय आहे आता नवीन. तेव्हा इकडे मात्र प्रतिकल्पना आणि त्याचबरोबर हे सांगत असतो अश्विन सांगत असतो की हो. त्यावेळेस मधुभाऊ म्हणतात की तिच्या गळ्यामध्ये जे लॉकेट आहे ना ते लॉकेट पण हे तिचं नाही. तिच्या गळ्यामध्ये जे लॉकेट आहे ते लॉकेट जे आहे ते लॉकेट आहे ते साऊबाळाचं आहे.
हे जेव्हा मधुभाऊ सांगत असतात तेव्हा तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणतात की काय बोलताय मधुभाऊ तुम्ही. मधुभाऊ म्हणतात की हो, जे खरं आहे तेच बोलत आहे. आणि अर्जुन सायली तिथे येतात. अर्जुन सायलीला ही गोष्ट कळते. अर्जुन म्हणतो मागं जेव्हा आम्ही खेळ खेळत होतो तेव्हा चैतन्याला तिच्या पायावरती तुळशीपत्र दिसलं नव्हतं, पण त्यानंतर पुन्हा तिच्या पायावरती ती तुळशीपत्राची खूण आली होती. कारण मागील खूप दिवसांपासून मला तिच्यावरती डाऊट आहे, ती मुलगी खोटारडी आहे. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीला कळलेलं असतं ते म्हणजे प्रिया तन्वी नाही आहे. घरातील सगळ्यांना कळलेलं असतं. घरातील सगळेजण खूप चिडलेले असतात. कोणालाच कळत नसतं की हे सगळं काय घडत आहे. इकडं मधुभाऊंनी आता स्वतःहून सांगितलेलं आहे की तिच्या पायावर तुळशीपत्र कधी नव्हतंच आणि त्याचबरोबर तिच्या गळ्यात जे लॉकेट आहे ते सायलीचं आहे. पूर्णाजीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता पूर्णाजी प्रिया जेव्हा खाली उठून येते तेव्हा तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि म्हणते तू आम्हाला फसवलेलं आहे. म्हणजे तू आमची तर फसवणूक केलेलीच आहे, पण तू तर रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमाचीही फसवणूक केलेली आहे. तू रविराजला फसवलेला आहे. इतकी वर्ष एक बाप आपल्या लेकरासाठी वाट बघत होता, त्या बापाच्या मायेचा तू तिथे इन्सल्ट केलेला आहे. हे सगळं पूर्णाजी बोलत असते. कारण काहीही झालं तरीही प्रियानं जी गोष्ट केलेली असते ती खूपच भयानक अशी असते. तर आता प्रियाची कशी अक्कलपट्टी होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.